महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मीरा भाईंदर शहरामध्ये अनेक वेळा पत्रव्यवहार केला, अनेक फोन केले, परंतु कुठल्याही झाडाची छाटणी झालेली नाही। झाड छाटणी न झाल्यामुळे हवेचा आणि पावसाचा जोर जो वाढला होता, त्यामुळे झाड मुळासकट पडत होती। मुळाला कुठल्याही पद्धतीने मातीचा भराव टाकण्यात आला नाही, झाड कुठल्याही पद्धतीने छाटणी झालेली नाही, त्यामुळे लोकांचं नुकसान होत आहे, गाड्या तुटत आहे, लोक मृत्युमुखी पडत आहेत। त्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागेश विरकर यांच्या विरोधात आज फक्त निवेदन दिलेलं आहे। जर 9 दिवसात त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलने आंदोलन करेल। आज मीरा भाईंदर शहरात तुम्ही बघत असाल की पावसाच्या आणि वाऱ्याच्या जोरामुळे अनेक झाडं ही तुटून पडली, गाडीवर पडली, कोणाच्या अंगावर पडली आणि काही जणांचा म्हणजे एकाचा मृत्यू देखील झाला। हे दुर्दैवी बाब आज आम्ही आयुक्तांच्या निदर्शनास आणलं आणि ज्याला हे संबंधित अधिकारी आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी, कारण हे अधिकारी फक्त खुर्ची गरम करण्यासाठी ते बसतायत, पगार घेत आहेत, पण जनतेची कामं करत नाहीत। जनतेचं नुकसान झालं तरी चालेल। आज अनेक शहरामध्ये आपण जातो येतोय, शाळा महाविद्यालयाच्या बाजूला ही झाडच्या फांद्या रस्त्याला येऊन टेकलेले आहेत। कालच मिरावडला अस्मिता युनिव्हर्सिटीच्या बाजूला झाड शाळेच्या बाजूला असून ते रस्त्याला टेकलं होतं, त्याची छाटणी करायला हे लोक आले, पण ते तसंच तसा ढीक तिथे टाकून गेले। आज तिथे काही दुर्घटना होऊ शकते, हे देखील आणण्यासाठी आपण अधिकाऱ्यांना फोन केलं, पण ते कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नाहीत। सचिन पोपळेजींनी सांगितल्याप्रमाणे जर या समस्याचं निवारण झालं नाही, तक्रारीचं निवारण झालं नाही, याच्या विरोधात, या अधिकाऱ्यांच्या विरोधात मनसे स्टाईल आम्ही आंदोलन करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।